चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये, जिथे मात्र पुन्हा एकदा सुपर 8चा आणखी एक सामना आपल्या भेटीला येतोय. विचुंबे विपक्ष छिंद्रन. हनुमान फडके, हनुमान फडके इकडे मागे आहे का? मग कोण दुसरा हनुमान? तो मागून बोलते काय काय. चाचा अब्दुल चाचा, वहां पे एक बाइक है, उसका मिरर जरा घुमाओ उसको. स्प्लेंडर राइट साइड में जो बैनर है संतोष म्हात्रे के. हाँ यस करेक्ट. थँक्यू सो मच संदेश. चला जाऊया मॅचच्या दिशेने, जिथे मात्र आता सुपर 8चा दुसरा अजून एक सामना आपल्या भेटीला येतोय. यस गेम इज ऑन. ग्रीन सिग्नल. सँडी पालकर अंपायर. पहिला गोलंदाज अविनाशचा पहिलाच बॉल. बॅट्समन खूप चांगल्या पद्धतीने खेळतो. वाईड डीप मिड विकेटला चेंडू पायाने अडवण्याचा प्रयत्न केलाय आणि जबरदस्त फट. खूप चांगले क्षेत्ररक्षण. बरा आपण जर बघितलं तर ऋषी पाटीलचा विचार केला तर त्याला माहित आहे की चेंडू अडवण्यासाठी वेळ नव्हता त्याच्याकडे हाताने, परंतु पायाच्या साह्याने चेंडू थांबवलाय, स्टॉप केलाय आणि या फटक्यावर एकूण धावसंख्या धावफलकावर 3 लागले आहेत. म्हणजे तकदीर त्या ठिकाणी होता. तकदीरच्या पाठमधून आलेला हा पहिला 3 धावांसाठी फटका. त्यानंतर मात्र त्याच्या सोबत अजय कडू आणि तकदीर ही जोडी मैदानावर पाहायला मिळेल. तर अविनाशचा पहिलं षटक, पहिला बॉल फेकला अविनाशनं. अविनाश पाटील, बेटी पाटील यांचे पुतणे आपण पाहू शकाल. इथे मात्र बॅटचा स्पर्श काहीसा घेतला होता. यष्टीरक्षकाच्या हाताजवळून चेंडू निघून गेलाय. कोणत्याही प्रकारची धाव मिळत नाहीये. अर्थातच स्थिर धावसंख्या आहे ती 3 धावा. 4 षटकांचा सामना आपण पाहतोय. सुपर 8चा अजून एक सामना आजच्या दिवसातला. आज मेगा फिनाले. स्वर्गीय रामदास फडके स्मृती चषक 2024 हे आयोजन. आयोजक राजेशजी रामदास फडके, आराध्य एंटरप्राइजेस मोरबे आणि सर्व श्री गणेश क्रिकेट क्लब, डांगरेश्वर क्रिकेट क्लब आणि गावदेव क्रिकेट क्लब. चेंडू अजयसाठी होता. अगदी खोलवर पद्धतीचा चेंडू होता. शॉट स्क्वेअर लेग कडे. तिथे मात्र 30 यार्ड सर्कल मध्ये चेंडू थांबविला आहे. एक सिंगल आली आहे. संघाची धावसंख्या 1-1. पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये आपण पाहू शकाल गोलंदाज अविनाशला. विचुंबे संघ आज आपण पहिला तर सुपर 8 मध्ये दाखल होणारा संघ, दुसऱ्या बाजूला छिंद्रन संघ. आणि अतिशय महत्वाची लढत असेल या दोन्ही संघांसाठी. अवे फ्रॉम बॉडी, फार दूर अगदी विकेटच्या बाहेर चेंडू होता. अंपायरने सिग्नल केला की हा वाईड बॉल. अतिरिक्त 1 धाव मिळाली आहे. तर स्पर्धेचे आयोजक पिंटू शेठ फडके यांचे सासरे बुवा राजाराम चोरगे साहेब यांचे या ठिकाणी शुभागमन झाले. राजाराम चोरगे साहेबांना विनंती करतो की आपण यावं. आपल्या सहर्ष स्वागत. मिलन किराणा स्टोअरचे ओनर आहेत मित्रांनो, आणि राजाराम चोरगे साहेब यावं. आपल्या सहर्ष स्वागत. आणि हा येतो खणखणीत 4 धावांसाठी चौकार. खोलवर पद्धतीची गोलंदाजी खूप अगदी ब्लॉकॉल पद्धतीचे होते. इथे मात्र तेवढ्याच जलद गतीने दुसरी धाव देखील कंप्लीट होते. खूप चांगली रनिंग बिटवीन चिल्ड्रन टीमची आपल्याला पाहायला मिळेल. आणि या 2 धावा आणखी वाढल्या. संघाची धावसंख्या 2ने वाढत असताना 11 या आकड्यावर. चांगली सुरुवात, चांगली स्टार्ट मिळते. कारण चिल्ड्रन टीमचा विचार केला ना तर नेहमीच अटॅकिंग बॅटिंग होत असते त्यांची. त्यांच्याकडे असणारा अजय कडू, तकदीर पाडेकर. हा ओव्हरफीज हवेमध्ये खेळलाय. यस डेफिनेटली तकदीच्या बॅट मधून आला हा खणखणीत षटकार. सासरी वाकडी गावचे मिलन किराणा स्टोअरचे ओनर राजाराम माऊली चोरगे यांचा इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. महेश मात्र आपण यावा आणि आपल्या शुभ असते या ठिकाणी राजाराम चोरगे साहेब यांचा इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीने आपण करावा.
तर राजाराम चोरगे साहेबांचा सन्मान स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल आणि त्यांची नात आपण पाहू शकाल आराध्या या ठिकाणी आपण पाहता आजोबांसोबत. त्याच्यानंतर तानाजी अटके साहेब यांना विनंती करतो आपण देखील यावं. आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल. न्यू बॉलर रोहित सुरते. तुम्ही पाहू शकाल आज विचुंबे संघाला नवीन नवीन खेळाडू या संघामध्ये आज खेळताना पाहायला मिळतील आणि रोहित सुरते वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरे षटक घेऊन येतोय. हा चेंडू अकुट टप्प्याचा होता, थोडा बाहेर निघाला. नक्कीच अजय कडून मात्र हा चेंडू सोडून दिला, लेफ्ट केला होता परंतु चेंडू जातोय. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अतिरिक्त धाव मिळाली आहे. संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळेल एकंदरीत 18 या आकड्यावर. 18 धावा धावफलकावर. शॉर्ट पिच बॉल, शॉर्ट अँड पुल सक्सेसफुल होतोय आणि पॉवरफुल स्ट्रोक. इट्स अ बिग बिग सिक्सर. स्फोटक बॅटिंग पाहायला मिळते आणि हा घात होताना गोलंदाजांवर पाहायला मिळतोय. बॅट्समन अजय कडू. पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राईव्हचा दमदार टोला. डावखुरा फलंदाज घानाघाती का ओळखला जातो टेनिस क्रिकेट मध्ये हे दाखवत असताना अजय कडू ठोकतोय बॅक टू बॅक सेकंड सिक्सर. वॅगनर आहे 4905. त्वरित जा गाडी मालक. तर जाऊया बॅक टू बॅक 2 षटकार. अजय ऑन फायर. पुन्हा मिस टायमिंग याला क्षेत्ररक्षक आहे. शॉर्ट थर्ड मॅनला टिपला जातो आशिष नहाजेल आणि एका बॅट्समन बलाढ्य फलंदाज अजय कडूचा समाप्त झालाय खेळ. माझं होता खरं तर अगदी 2 षटकार ठोकले होते आणि वैयक्तिक 2 षटकार एकेरी धावेच्या मदतीनं संघाला 13 धावांचा योगदान देत मात्र अजय बाद झालाय. न्यू बॅट्समन वन डाऊन येतोय केतन कडू. हा एक हार्ड हिटर बॅट्समन. केतन कडू म्हटलं तर इनफॉर्म खेळाडू म्हणून ओळखला जातो या संघातून. त्यामुळं आता 4 षटकांच्या या सामन्यांमध्ये अर्थातच कमी चेंडू प्रत्येकाच्या वाट्याला येत असतात. त्यामुळे प्रत्येक चेंडूवर येणारा फलंदाज अगदी अटॅकिंग बॅटिंग करत असतो. एक्सप्लोजिव्ह बॅटिंग मॅसिव्ह सिक्स मारण्याचा प्रयत्न करत असतो तोच बॅट्समन. पुन्हा एकदा नवीन बॅट्समन केतन. चपराक लगावली आहे. वाट पहिली रूम बनवली आणि सरळ कव्हर ड्राईव्ह केला. एक सिंगल आली आहे. क्षेत्ररक्षक बरोबर त्या ठिकाणी उभा आहे. फेकी देखील चांगली आहे. अशा परिस्थितीमध्ये फक्त 1 आणि 1च धाव मिळेल. एका धावेच्या मदतीनं या धावसंख्येमध्ये भर पडत असताना टोटल जाऊन पोहोचली आहे. दुसरे षटक सुरू असताना तब्बल 31 या आकड्यावर. खूप चांगली धावसंख्या, खूप चांगली धावसंख्या रचली आहे बघा. 31 रन्स. दुसरं षटक सुरू आहे आणि दुसऱ्या षटकातला 5वा चेंडू. फुल्लर लेनचा बॉल फक्त गॅप दिली आणि सरळ वाईडिश लॉंग ऑफ कडे जातोय. पूर्णपणे फील्ड रिकामी होती आणि तिथे मात्र गॅप मधून जातो 4 धावांसाठी चौकार. लोकप्रिय लावणी ही संस्कृती आहे आपली महाराष्ट्राची आणि ती ऐकताना आपण
ओमे डीजे मास्टरच्या माध्यमातून हा 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 काय डान्सिंग डाऊन द विकेट, बॅकफुटला गेला चेंडू, तेवढाच वलन केला, तेवढ्याच पद्धतीने बॅट देखील घातली आहे बॅट्समन तकदीरनं. आणि अशा पद्धतीने संघाला 2 धावा अजूनही वाढतायत. अशा परिस्थितीमध्ये बघा कदाचित वाईड होता की काय त्यालाही जमलं नाही, पण बॅटमध्ये थोडंसं कट करून लेट कट करून खेळण्याचा प्रयत्न केला. एकूण 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाला आणि 37 धावा टोटल लागल्यात. त्या म्हणजे चिंद्रन संघाच्या नावावर एक फक्त गडी बाद झालाय. म्हणजे एक दमदार सुरुवात, एक मी म्हणेन बहारदार सुरुवात, कुठेतरी त्यांना गुड स्टार्ट मिळाली आहे. 2 षटक 37 धावा 1 विकेट. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या 17 धावा. अविनाश पाटीलच्या दुसऱ्या रोहितच्या षटकामध्ये 20 धावा. तिसरं षटक जतीन भोईर वाईड बॉल, अजून एक अतिरिक्त धाव. अवंत धाव्यांवर खरं तर अंकुश घालावा लागेल या खरं तर विचुंबे संघाला. आतापर्यंत त्यांनी जवळजवळ 3 वाईड बॉल फेकलेत. प्रत्येक षटका मध्ये एक वाईड आलाय आतापर्यंत. म्हणजे रोहित सुरतेनं 20 धावा दिल्या. जोरदार प्रहार डावकुरा गोलंदाज चेंडूला वळण देतोय आणि तिथेच मात्र सपशल केतन हा फलंदाज फसतोय. केतन कडू डॉट बॉल खेळतोय. चांगला गोलंदाज आहे बघा जतीन भोईर, एक नवा नौका चेहरा आहे, नवोदित गोलंदाज आहे, परंतु त्याच्याकडे एक चांगली शैली आहे डाव्या हाताने चेंडू वळवण्याची, अर्थात फिंगर रोल करतोय. पुन्हा हा फटका बघा, उंच 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 गगनभेदी गगन चुंबे आणि तो चेंडू जातोय कॅमेरामॅनच्या डोक्यावरनं, येतोय खणखणीत षटकार. संख्या 6 ने वाढली. आता टोटल वेगानं पहा वाढते 44. हा खोलवर पडला, हा चांगला चेंडू होता, जेवढा घुसला होता आतमध्ये सफल झाला होता आणि तेवढाच मात्र खोलवर पद्धतीचा चेंडू फेकला गोलंदाज जतीन भोईरनं. इथे मात्र मिळाली एक सिंगल, 1 धाव मिळाली. संघाच्या एका धावेनं पुन्हा एकदा धावपळ आलेल 45 हा आकडा गाठलाय. 45 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. चिंद्रन संघ बॅटिंग करत असताना तर विचुंबे संघ इथे मात्र क्षेत्ररक्षण करणारा गोलंदाजी करणारा संघ जतीन भोईर पंचांना पार करून चेंडू फेकतो. हा देखील चेंडू खोलवर पद्धतीचा ब्लॉक हॉल मध्ये जास्त चेंडू फेकतोय बघा. जसा चेंडू शफल होतो फलंदाज तो ब्लॉक हॉल मध्ये फेकतोय आणि तिथे मात्र तो अचूक टप्प्याचा चेंडू इथे एक धाव मात्र देऊन जातोय. षटकार जरी आला तरी मात्र मी म्हटलं की नवोदित हा गोलंदाज आहे, कोणत्याही प्रकारचा दबाव किंवा दडपणाखाली न येता तो गोलंदाजी करतोय. विचुंबे संघाचा हा गोलंदाज, कौतुक करावं लागेल त्या गोलंदाजाचं. आतापर्यंत जतीनचं पंचांच्या उजव्या बाजूने मारा करतोय. थोडासा पुन्हा एकदा रिदम चुकलाय, त्याचा पाऊल चुकलाय. वारंवार सफल होत आहेत बॅट्समन केतन कडू आणि त्याच्यासोबत तकदीर. केतन ऑन स्ट्राईक. पुढील चेंडूचा समाचार करेल जतीनच्या. हा हवेमध्ये आता तर मला वाटतं इलिमिनेशन थोडा कमी आहे, जास्त उंची लांबी कमी आहे. टेक आणि घेतलाय जेट शैलेशनं आणि ते मात्र मोठी विकेट. केतन कडू बॅक टू द आउट. नवीन फलंदाज मैदानात राकेश पाडेकर मला वाटते मैदानात येईल. चार षटकांचा मॅच आतापर्यंत चांगली धावसंख्या रचली. 46 धावा ह्या चिंद्रन टीमच्या नावावर लागल्यात.
रोशन साई स्पोर्ट्स चिंद्रण हा संघ मैदानावर. डावखुरा फलंदाज राकेश, फुलटॉस हवेमध्ये खेळला. क्षेत्ररक्षक आहे प्रबरच्या झेलखाली. एक झेल तर टिपलाय. इथे मात्र 2 धावा देखील पळून काढल्यात. यस, रेफर केलाय अर्थातच थर्ड अंपायर कडे. संडे बॅट्समन रिव्ह्यू आहे, अंपायर रिव्ह्यू. यस, अर्थातच अंपायरला थोडी शंका वाढली आहे, त्यामुळे त्यांनी रिव्ह्यू घेतलाय. चेक केला जाईल आणि थर्ड अंपायर आमच्या अंपायर डिसिजन देतील. आयोजक काही बोलायचं नाही. आपले अंपायर काय जो काय असेल तो डिसिजन देतील आपल्याला. आपण वाट पाहूया त्या डिसिजनची. थर्ड अंपायर असेल तर सांगा, नाहीतर एक बॉल वाट बघा. बघा लास्ट बॉल या षटकातला आणि तो फ्री हिट आहे. ऑन स्ट्राइक राकेश. सरळ सरळ खेळलाय. इट्स अ ग्रेट फ्री हिट होता, परंतु ग्रेट फिल्डिंग. जबरदस्त जबरदस्त कामगिरी आशिकेश. आशिकेश यस, व्हेरी गुड फिल्डिंग, ब्रिलियंट फिल्डिंग. आणि इथे मात्र या बॉलवर आली एक आणि एक सिंगल. 50 धावा कंप्लीट. 3 षटकांचा खेळ समाप्त. एकूण धावसंख्या चिंद्रन संघाची 50 कंप्लीट. फुल व्यायाम जो आहे 12व्या खेळाडूचा. बघा 50 धावा कंप्लीट. पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या दिशेने, जिथे 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि चिंद्रन टीमनं खूप ताबडतोब प्रत्युत्तर बॅटिंग दिली आहे. 12व्या खेळाडूला कॅच केलं बघा कॅमेऱ्यामध्ये. थोडा लाजत आलाय, भरपूर लाजतोय, आपण पाहू शकाल. आता ही व्हिडिओ येणार तुझ्या मित्रांजवळ, स्टेटसला येणार. हा स्टिकर करम सुरते.
ते बॅक टू क्रिकेट. पुन्हा एकदा लास्ट बॉलर शेवटचं षटक घेऊन येतोय करण सुरते. हवेमध्ये खेळला राकेश पडेकर 6 कडक सिक्सर. चांगला ऍडव्हान्टेज आहे बघा, त्यांच्याकडे 2 फलंदाज डावखुरे आहेत आणि असावं एखाद्या संघामध्ये. आणि त्याच पद्धतीने राकेश आला. राकेश आपण पाहिला तर 4थ्या क्रमांकावर आला आणि तो देखील आता ठोकम ठोक मोठमोठे फटके खेळतोय. कारण त्यांची फलंदाजीची जी मजबूती बघितली ना तर खूप चांगली आहे. इथे फुलर लेनचा बॉल. अंपायर सिग्नल इट इज बॅड बॉल. अंपायरशी आर्ग्युमेंट करायची नाही. तुम्हाला संशय असेल लगेच रिव्ह्यू आहे तुमच्याकडे. एक तुम्हाला चांगली मुभा दिलेली आहे आयोजक कमिटीनं. इथे मात्र बॉल डॉट जातोय. संघाची धावसंख्या धावफलकावर वाढत असताना 57 धावा. यास पुन्हा एकदा ग्रेट हिट. राकेश थांबणार नाहीये. अजून एक ठोकतोय खणखणीत वाईडिश लॉंग ऑफला. उत्तुंग षटकार. आजच्या दिवसातला हाय स्कोर पाहायला मिळतोय. 63 धावा. क्या बात आहे. चिंद्रन संघ आता पूर्णपणे हवी झाला बॅटिंगच्या माध्यमातून. हा चांगला चेंडू होता. सरळ सरळ ड्राईव्ह केलाय. अगदी टपकन आवाज आला होता बॅटला जसा बॉल आला. त्यानंतर मात्र 2 धावा फलन काढल्यात. संघाची धावसंख्या 2 ने वाढली आहे. अजूनही चेंडू शिल्लक आहेत. या षटकातले आपण विचार केला तर 3 चेंडू शिल्लक आहेत. 65 धावा धावफलकावर लागल्या. 2च गडी बाद झालेत. राकेश पडेकर ऑन स्ट्राईक. वैयक्तिक राकेशच्या खेळीचा विचार केला तर 2 षटकांच्या मदतीनं इथे मात्र खूप चांगली कामगिरी करतोय. 17 धावांवर खेळतोय. तर दुसऱ्या बाजूला तकदीर देखील खूप चांगली कामगिरी करतोय. 22 धावा सोडून देतोय. फारच दूर अवे फ्रॉम बॉडी. शरीरापासून बराचसा दूर चेंडू फेकला होता गोलंदाज करण सुरतेनं आणि तो वाईट बॉल घोषित केला. अतिरिक्त अजून एक धाव वाढली आहे. अवांतर धावा बऱ्याच झाल्यात विचुंबे संघाचा विचार केला तर. आणि या धावा माग ठरू शकतात कारण हे एक धाव देखील फार इम्पॉर्टंट असते आणि आता धावा अगोदरच जास्त आहेत आणि त्यामध्ये वाईट बॉल फेकले जात आहेत. तोही खोलवर पद्धतीचा चेंडू फेकला होता. राकेशसाठी खणून काढलाय. खोदून एक सिंगल आली आहे. एकच धाव मिळेल. आणि अशा परिस्थितीमध्ये आता षटकातले उरले 2 चेंडू. चिंद्रन संघ जाऊन पोहोचलाय 67 या आकड्यावर. आणि या कडक उन्हामध्ये आपण पाहतोय मात्रे रेफ्रिजरेशन, विचुंबे फ्रीज, वॉशिंग मशीन, AC, मायक्रो ओव्हन, सेल रिपेअरिंग योग्य दरात या ठिकाणी मिळेल. विनायक म्हात्रे जॉन्टी यांचं हे म्हात्रे रेफ्रिजरेशन विचुंबे आपण पाहू शकाल. विनायक म्हात्रे जॉन्टी आपली हार्दिक हार्दिक स्वागत. या मॅचचा आनंद घेत असतील. आज व्यावसायिक क्षेत्रामध्ये ते उतरले. थोडं टेनिस क्रिकेटमध्ये मला वाटतं लक्ष कमी केलंय त्यांनी. हा बॉल पॅडवर बदलतोय. अपील केला होता परंतु अंपायरने लाईन चेक केली. ते सिंगल आले. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. यस बॅट्समन इज आउट. रन धावफलकावर. आणि आता मात्र अजून एक गडी बाद म्हणजे 3 गडी बाद 68. आता वाट्याला राहिलाय चिंद्र संघाच्या फक्त 1 आणि 1च चेंडू. शेवटचा 1 चेंडू आहे. करण सुरते गोलंदाज आणि नवीन बॅट्समन मैदानात अभिषेक कडू. पाचवा फलंदाज सरळ वाईडिश लॉंग ऑफ कडे चेंडू दन 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 करत जातोय. सीमा पार चौकार.
दिवसामधील आणि 4 षटकांमधला हाय स्कोर पाहायला मिळाला. 73 धावांचं लक्ष्य भलं मोठं आव्हान आहे. 24 चेंडू आणि 73 धावा. काय रणनीती आखली जाईल विचुंबे संघाच्या वतीनं? हा विचुंबे संघ या भल्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करेल का हे मात्र पाहत राहा, ऐकत राहा, कुठेही जाऊ नका. मॅच मध्ये नक्कीच रंगतपणा येईल. तोपर्यंत मी थांबतोय. ऐकूया पुढील आवाज मंगेश या अगदी उत्कृष्ट समालोचकाचा. नक्की तोपर्यंत डीजेला देऊया संधी. टॉस साठी यायचंय. पुढील मॅच असेल बघा पुन्हा एकदा ओडाफोन वाल सुपर 4 ची पहिली लढत आणि RKCC टोंडरे. यस, टोंडरे आणि वहाल. चला, वहाल आणि टोंडरे टीम टॉस साठी यायचंय. व्यासपीठावर टोंडरे गावातील आदरणीय अविनाशजी पाटील साहेबांचे इथे आगमन झाले. त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. तर टॉस करून घेऊया आपण. मी पुन्हा एकदा टोंडरे आणि वहाल टीमला विनंती करतोय की आपण टॉस साठी यायचंय, कारण पुढील मॅच असेल सुपर 4 चा. जो जिंकेल तो पुन्हा एकदा थेट फायनल मध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळेल. तर अविनाशजी पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे या व्यासपीठावर. मी विनंती करेन आयोजन कमिटीला की आपण अविनाश पाटील यांना सन्मानित करावं. त्याचबरोबर रोशन फडके हे सन्मानासाठी मी आमंत्रित करतो रोशन फडके यांना की आपण अविनाश पाटील यांना सन्मानित करावं. टोंडरे गावातील आदरणीय व्यक्तिमत्व आपण पाहतो ज्यांचा व्यासपीठावर यथोचित सन्मान होतोय. अर्थातच आमचे रोशन फडके आयोजक आणि त्यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान अविनाश पाटील यांचा होत आहे मुख्य व्यासपीठावर. वहाल आणि टोंडरे या दोन्ही संघातील संघनायकाला पुन्हा एकदा विनंती असेल की बघा इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणे गरजेचं आहे, त्यामुळे तुम्हाला अनाउन्समेंट केलं आहे. टोंडरे संघाचा संघनायक आलेला आहे ओडाफोन वहाल. चला सुदेश साळुंके, सुदेश कुठे असाल तर टॉस साठी यायचे तुम्हालाही. तर उत्तरार्धाकडे जाऊया. भलं मोठं आव्हान आहे. ऐकूया पुन्हा एकदा मंगेश पाटील यांचा आवाज. तर थँक्यू सो मच रिवाल मात्रे सर, थँक्यू सो मच रॉकस्टार प्रेमी गायक सर. पुन्हा एकदा तमाम लाडक्या क्रीडा रसिकांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत. सुपर 8 ची अंतिम लढत आपण पाहतोय. एका साईडला शौर्य शिवांश 11 मंगलमूर्ती विचुंबे आणि त्या संघासमोर फाईट करत असताना बादशाह 11 रोशन साई स्पोर्ट चिंद्रन. पहिला सत्र पहिला अगदी दमदार बॅटिंग तुम्हाला पहिल्या सत्रामध्ये पाहायला मिळाली. खरतर पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना बादशाह 11 रोशन साई स्पोर्ट चिंद्रन टीमला 4 षटकांच्या अखेरीस तब्बल धाबा जमा केला 72 आणि 73 धाब्यांचा लक्ष्य ठेवला अगेन्स्ट केलेल्या शौर्य शिवांश 11 मंगलमूर्ती विचुंबे टीम समोर. कॉम बॉक्स मधून देऊया दोन्ही टीमला शुभेच्छा. पुढची पहिली सेमीफायनलची मॅच असेल. एका साईडला राधाकृष्ण टोंडरे आणि त्याला फाईट करेल वोडाफोन वहाल. दोन्ही टीमच्या संघनायकांना विनंती करेन की चला आपण टॉस साठी लगेच रिपोर्टिंग देखील करा. सेकंड 17 लक्ष प्रवास मोठं करायचं. सेकंड 17 मध्ये विचुंबे टीमला आणि तो प्रवास जर सुखरूप करायचा असेल तर तुम्हाला पहिल्या षटकापासून अगदी अटॅकिंग क्रिकेट हे नजरांना दाखवावं लागेल. सलामीची जोडी खेळपट्टीवरती फलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल. आशिकेश भोईर आणि आशिष भोईर ही सलामीची जोडी आपण खेळपट्टीवरती पाहतोय. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तेजसला आपण पाहतोय जो मुख्य ट्रम्पकार चिंद्रन टीमचा. कॉम्बॉक्स मधून पुन्हा एकदा शुभेच्छा. पंचांचा ग्रीन सिग्नल गेम ऑन. पहिलाच बॉल गोलंदाज तयार. पहिलाच बॉल थोडं आलं की आता पुश केला. क्षेत्ररक्षक पम्बलिंग झाला. टिपा चेंडू निघून चला वेगानं सपर चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा चौकार.
अकाउंट ओपन करत असताना फलंदाज आशिष भोईर हा फलंदाज इन ऍक्शन मध्ये. चौकार चेक केला जाईल. यस चला प्रणय उलवेकर काय निर्णय स्पर्धेचे आयोजक करते तिथे आहेत प्रणय. चला बॉन्ड दगड बांधलेला टच आहे त्याच्याकडे तुम्ही जरा पांडुत्य करा. कारण की त्यांनी लगेच सहकार्य केला. चौकाराला पहिला बॉल वरती आणि तो दगड असेल तो बाहेर फेकायचा. सेकंड बॉल गोलंदाज तयार. ओहो प्रहार करण्याचा प्रयत्न परफेक्ट लाईन अशी गोलंदाजी सध्या आपल्याला तेजस्वी पाहायला मिळतं. चौकारानंतर इथे फेकला हा डॉट चेंडू. धावसंख्या स्थिर आहे लक्ष मोठं आहे त्याच्यामुळे प्रहार करावा लागेल. डॉट चेंडू मॅच मध्ये प्रेशर क्रिएट करत बॅटिंग करत असताना शौर्य शिवांश इलेवन मंगलमूर्ती विसुंब टीम वरती इन ऍक्शन मध्ये ऑन स्ट्राईक आशिष भोईर हा फलंदाज. हो आपल्याच फॉलोमध्ये चेंडूची अडवणी आणि तोपर्यंत सिंगलला प्राधान्य. एका दाबेला प्राधान्य दिलं एका दाबेच्या मदतीनं स्ट्राईक आता रोटेट होईल. स्ट्राईक वरती फलंदाज आशिकेश भोईर हा फलंदाज इन ऍक्शन मध्ये. चला टॉस साठी या राधाकृष्ण तोंडरे टीमचा संघनायक सुनीत पाडे रूप बबले आलाय. मी विनंती करेन ओडापण वाहाल टीमच्या संघनायकाला की चला आपण टॉस साठी रिपोर्टिंग द्या. स्ट्राईक वरती इन ऍक्शन मध्ये फलंदाज आशिकेश भोईर. हा प्रॅकर होता पुल केला पुल सक्सेसफुल. चेंडूला फेकून दिला पाकवस कॉलेजच्या टोक्यापर्यंत टोकला दमदार षटकार. सहा धाबेच्या मदतीनं संघ पुढे सरसावलाय आणि संघाची धावसंख्या पहिली संघ 11 या आकड्यावरती. ओडापण वाहाल टीम चला आपला संघनायक आपण टॉस साठी लगेच रिपोर्टिंग द्या. राधाकृष्ण तोंडरे टीमचा संघनायक आलाय त्याच्यामुळे वडापण महाल टीम आपला संघनायक पाठवा. पुन्हा प्रहार सलग बॅक टू बॅक हा दुसरा ओव्हर रॅकेट सोडला फलंदाज आशिकेश भोईर ऑन पार. पार्टी फॉर टच जसं तसं उत्तर सेकंड 17 मध्ये देत असताना फलंदाज आशिकेश भोईर ज्याच्या बॅट मधून सलग आपण 2 षटकार पाहिला. पुढचा बॉल पुन्हा प्रहार सलगचा हा तिसरा बॉल बॉललाईनच्या बाहेर हा तिसरा षटकार येतो फलंदाज आशिकेश भोईर याच्या बॅट मधून.
पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस सुरुवात अगदी दमदार मिळाली. शौर्य शिवांश 11 मंगलमूर्ती विचुंबे टीमला आणि पहिल्या षटकामध्ये आला तब्बल 23 धावा. आशिकेश भोईर ज्याचा अगदी चांगला खेळ आपण पहिल्याच ओव्हरमध्ये सलग 3 बॉल 3 षटकार आशिकेश भोईर याच्या बॅटमधून पाहिल्या. लक्ष मोठ्या 73 धाब्यांचा प्रवास करायचा आणि तो प्रवास सुखरूप करण्यासाठी अगदी दमदार सुरुवात करून दिली. फलंदाज आशिकेश भोईर आणि आशिष भोईर या दोन फलंदाजांना अगदी चांगली सुरुवात करून दिली विचुंबे टीमला. चला वडापण वहाल टीम आपला संघनायक आपण लगेच पाठवा टॉस साठी. तोंडे टीमचा संघनायक आला त्याच्यामुळे मी विनंती करेन वारंवार हा कॉल केला जातो लक्ष असू द्या. वडापण वहाल टीम चला आपला संघनायक पाठवा. सेकंड षटक बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज निकेश गडगे हा दुसरा ट्रम्प कार्ड आपण बॉलिंग ट्रॅक वरती पाहतोय. पहिल्या षटकामध्ये 23 सेकंड षटक पहिलाच बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न सुरू होता. लाईन कराबा पंचांचा इशारा आलाय की बॉल बायटे अतिरिक्त धाव ऍड केली जाईल आणि अतिरिक्त धाबेनं विचुंबे संघ जाऊन पोहोचला. टोटल 24-24 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना विचुंबे संघ अगदी चांगले स्टार्ट मिळाला. जो स्टार्ट हवा त्यांना तो स्टार्ट सध्या मिळाला. मात्र लक्ष मोठ्या त्याच्यामुळे अद्याप संघर्ष मोठा मॅच मध्ये नक्कीच करावा लागेल विचुंबे टीमला. त्याच्यानंतर व्यासपीठावरती शुभागमन झाला दत्तात्रयजी फडक्यांना रमेशजी फडक्यांचे ते शुभागमन झाला स्वागत करत असताना चांगला हा फटका एक्झिक्यूट केला फलंदाज आशिष भोईरच्या बॅटमधून आला हा चौकार. इथे लाईन चांगली आहे आणि इथे मात्र हा डॉट चेंडू पाहायला मिळेल. भरपूर मोठ्या फटक्यानंतर हा डॉट चेंडू फेकला गोलंदाज निकेश गडगे या गोलंदाजांना धाव पुस्तकावरती धावा पहिला संघ जाऊन पोहोचला. टोटल 28-28 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना विचुंबे संघ लक्ष 73 धावेचा तो लक्ष मनामध्ये ठेवून इथे फलंदाजी करावी लागेल. पुढचा बॉल हा ट्रॅकर मिड विकेटला केलेला क्षेत्ररक्षक आहेत पकडण्याचे संपलाय. फलंदाज आशिष भोईरचा खेळ हा पहिला धक्का शौर्य शिवांश 11 मंगलमूर्ती विचुंबे टीमला. पहिला फलंदाज मैदानातून बाहेर पहिला धक्का बॅटिंग करत असताना मंगलमूर्ती विचुंबे टीमला अगदी चांगला स्टार्ट मिळाला. मात्र अशा स्थितीमध्ये निकेश गडगेला हा यश मिळाला जिथे पहिला धक्का बॅटिंग करत असताना शौर्य शिवांश 11 मंगलमूर्ती विचुंबे टीमला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. अविनाश पाटील हा तिसऱ्या क्रमांकासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. प्रत्येक खेळाडूला प्रत्येक फलंदाजाला अगदी चांगले योगदान द्यावं लागेल आणि अटॅकिंग क्रिकेट मोड आजमावा लागेल मॅच मध्ये कारण की लक्ष मोठा आणि तो प्रवास जर सुखरूप करायचा तर प्रत्येक फलंदाजाला 100% योगदान 100% कमांडमेंट मॅच मध्ये द्यावे लागेल आणि तेच करत असतात सध्या. नक्कीच विचुंबे संघ पहिला धक्का लागला. आशिष भोईरची विकेट मैदानातून बाहेर गेली. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अविनाश पाटील हा फलंदाज सध्या इन झालाय. संघाची धावसंख्या पहिली संघ जाऊन पोहोचला तब्बल 28 या आकड्यावरती. सेकंड षटक फेकत असताना गोलंदाज निकेश गडगे जो दुसरा ट्रम्प कार्डनं सध्या पहिला वार केला विचुंबे टीमवरती. वेगवान बॉल होता. लाईन पाहावी लागेल. ऑफ स्टंपचा भरपूर बाहेर बॉल होता. पंच सत्यवान काकडे सरांनी लगेच दंडित घोषित केला ना वाईटचा इशारा दिला. अतिरिक्त धाव जोडली जाईल. अतिरिक्त धावेनं संघ पुढे सरसावलाय. संघाची धावसंख्या पाहिली तर 29 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना शौर्य शिवांश 11 मंगलमूर्ती विचुंबे संघ 29 धावा धाव पुस्तकावरती 73 धाब्यांचं घेतलं लक्ष पार करायचा मॅच मध्ये विचुंबे टीमला. चांगला फटका साईडला केलेला आहे. कॅप्चरेशन करायचा प्रयत्न वेगानं क्षेत्ररक्षक आले आहेत
आणि तोपर्यंत अवघ्या सिंगलला प्राधान्य दिला. एका धाब्याला प्राधान्य देत असताना संघ पुढे सरसावलाय आणि संघाची धावसंख्या पहिले संघ 30 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. पण एकेरी दुहेरी धाब्याने सध्या खुश असेल गोलंदाजी करत असताना चिंद्रन संघ, कारण की प्रत्येक बॉलवरती प्रहार करावा लागेल आणि त्या ईर्ष्यानं मॅच मध्ये फलंदाजी करावी लागेल बिसुंबे टीमला. सध्या थोडासा धावगतीला ब्रेक लावण्याचा प्रयत्न गोलंदाज निकेश गडगेने केला आणि या षटक्यामध्ये बॅकअप कमबॅक मिळतं चिंद्रन टीमला. मध्ये फेकलाय यॉर्करचा हा बॉल डिलिव्हर केलाय. चांगली गोलंदाजी, सुरळीत गोलंदाजी सध्या निकेश गडगे करतोय आणि हा डॉट चेंडू पाहायला मिळता. धावगतीला थोडासा स्थगिती देऊन ठेवली आणि कमालीचा षटक राहिला. सध्या गोलंदाजी करत असताना बादशाह 11 रोशन साई स्पोर्ट चिंद्रन टीम साठी निकेश गडगेचा. त्याच्यानंतर विशाल दादा मात्रे मोरबे टीमचे लेजंड प्लेयर आहेत, त्यांना विनंती यावं आपण व्यासपीठावरती. आपलं हार्दिक स्वागत आहे. पुन्हा एकदा लाईन पाहिले जाईल. अतिरिक्त धाव सध्या खर्च करतोय गोलंदाज निकेश गडगे. एका धाब्याने संघ पुढे सरकला आणि धाबांची इन्व्हेस्टमेंट पाहिली. संघ जाऊन पोहोचला 31 31 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये 23 आल्या. त्याच्यानंतर भरपूर चांगला कमबॅक करून दिला गोलंदाज निकेश गडगे आणि त्याच्या ओव्हरमध्ये आपण आशिष भोईरची विकेट देखील या ओव्हरमध्ये पाहिल्या. समोर फलंदाज इन ऍक्शन मध्ये आशिकेश भोईर प्रहार केला. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहेत, पंतील दर्शक, चेंडू फरार. 6 धाब्यासाठी ठोकलाय षटकार. पा 12 चेंडूचा खेळ समाप्त झाला. 12 चेंडूच्या अखेरीस फलकावरती धावा पाहायला मिळतील. 37-37 आणि लक्ष्य 73 धाब्यांचं होतं. आता येणारे 12 बॉल शिल्लक आहेत. त्यांना 12 बॉल मध्ये करायच्या 36 धावा. अर्धा पल्ला मी म्हणे किमान 12 बॉल मध्ये गाठले. सध्या बॅटिंग करत असताना शौर्य शिवांश 11 मंगलमूर्ती बिसुंबे टीमला आणि येणाऱ्या अर्धा टप्पा 12 बॉल मध्ये गाठायचा. 12 बॉल 36 धाब्यांची गरज आहे. सामना अजूनही बॅलन्स आहे. इथून चिंदन टीमला काय हवे ना तर ते हव्या आशिकेश भोईरची विकेट आणि त्याच्यासाठी प्रयत्न मॅच मध्ये करावा लागेल. तर मात्र चिंदन टीमला बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज झालाय. तिसरा ट्रम्प कार्ड राकेश पाडेकर गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती. समोर फलंदाज इन ऍक्शन मध्ये फलंदाज अविनाश पाटील. हो हा प्रॅकर, हा चांगला फटका मिड ऑनच्या डोक्यावर चेंडूला फेकून दिलाय. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच, ठोकलाय षटकार. पुन्हा प्रहार केलाय. आता मिड ऑन टीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. सिंगलला प्राधान्य दिला. एका धाब्याच्या मदतीनं संघ पुढे सरसावलाय. संघाची धावा संख्या पहिली डब्बल 44 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना बिचुंबे संघ. येणारे 10 बॉल 29 धाब्यांची गरज आहे. त्याच्यानंतर संतोषजी चौधरी सर ज्यांच्याकडून खरं शुभेच्छा येतात. बिचुंबे टीम साठी शुभेच्छा. ते देखील या स्पर्धेला एन्जॉय करता. आपलं हार्दिक स्वागत आहे. प्रहार करण्याचा प्रयत्न थोडासा स्लोवर गतीचा बॉल होता. चला किलोड थोडीशी दुखापत झाली. आपण पाणी घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये. इथे हा डॉट चेंडू पाहायला मिळेल. धावसंख्या स्थिर. संघ 44 आकड्यावरती. आता समीकरण पाहिलं तर बॉल शिल्लक असतील 9 आणि 9 मध्ये करायच्यात 29 धावा. राधाकृष्ण तोंडरे आणि त्या संघासमोर फाईट करायला ओरडा पण वाहल. या दोन संघांदरम्यान टॉस होईल. हा टॉस करण्यासाठी मी विनंती करेन.
दत्तात्रयजी फडके यांना विनंती करेन की आपल्या पवित्र शुभास आपण हा टॉस करायचा. पहिली सेमीफायनलची मॅच एका साईडला राधाकृष्ण तोंडरे आणि त्याला फाईट करेल संघ ओरडापण बहाल. दत्तात्रयजी फडके यांच्या पवित्र शुभास टॉस केला जाईल. येणारे 9 बॉल 29 धावांची गरज. सामना अजूनही बॅलन्स संघर्ष करावा लागेल मॅच मध्ये. तो संघर्ष जारी ठेवला आणि तितकीच चांगली फलंदाजी पाहायला मिळतं. फलंदाज आशिकेश भोईर याच्या बॅट मधून आलाय हा 5वा षटकार. एका हाताने संघर्ष कसं करावं ना याचं ज्वलंत उदाहरण देतो फलंदाज आशिकेश भोईर. वैयक्तिक 30 धावांचं दमदार योगदान दिलंय. ज्याच्या बॅट मधून आपण 5 षटकार पाहिला तोच फलंदाज इन ऍक्शन मध्ये. जड मध्ये बॉल फेकलाय. अगदी खोलवर टप्प्याचा बॉल डिलिव्हर केला गोलंदाज राकेश पाडेकरनं आणि या बॉलवरती लेग पास मध्ये सिंगल पाहायला मिळेल. एका धाब्याला प्राधान्य आणि एका धाब्यानं संघ जाऊन पोहोचला. टोटल 51 या आकड्यावरती. आता येणारे बॉल शिल्लक 7 आणि 22 धाब्यांची गरज आहे. 7 बॉल 22. आशिकेश भोईरची विकेट सर्वाधिक इम्पॉर्टंट असेल मॅच मध्ये रोशन साई स्पोर्ट चिंदन टीम साठी. आणि त्याच्यासाठी तुम्हाला कट रसावा लागेल. त्याच्यासाठी मॅच मध्ये झाले आखावा लागेल तुम्हाला रोशन साई स्पोर्ट चिंदन टीमला. गोलंदाज या पुन्हा एकदा राकेश पाडेकर. इन ऍक्शन मध्ये फलंदाज अविनाश पाटील. येणारे 7 बॉल 22 धाब्यांची गरज. प्रहार करण्याचा प्रयत्न लावून कार्पेट चेंडू मिडॉनला चाललाय. मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक सिंगल कप्लेट झाली. दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न आणि चित्याच्या चपल्याने या बॉलवरती 2 धावा कंप्लीट केला. अशा रीतीनं 3 षटकांचं खेळ समाप्त झालं. 3 षटकांच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचला 53 आकड्यावरती. लक्ष 73 धाब्यांचं होतं. आता येणारे 6 बॉल आणि गरज 20 धाब्यांची. अगदी चांगली लढत करत असताना आपण पाहतो एकामेकांसमोर अगदी रफ अँड टफ मॅच आपल्याला पाहायला मिळतं. संघर्ष दोन्ही टीमचा अगदी चांगला पाहायला मिळतं. संघर्ष करावा लागेल मॅच मध्ये. 6 बॉल 20 धाब्यांची गरज है. ना संघर्ष ना तकलीफ है. फिर क्या मजा जीने में. मेरे तूफान भी रुक जाएगा जब लक्ष्य रहेगा सीने में. पसीने के साई से लिख के पन्ने कभी कोरे नहीं होते और जो करते हैं मेहनत पर मेहनत उनके सपने कभी अधूरे होते. मॅच मध्ये स्वप्न घेऊन आले या स्पर्धेमध्ये अजिंक्य पद जिंकायचा आणि दोन्ही टीमचा स्वप्न मात्र कोणत्या टीमचं स्वप्न होईल पूर्ण आणि कोणती टीम या स्पर्धेतून बाहेर होईल. येणारे 6 बॉल 20 धाब्यांची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज ऋतिक भंडारी. पहिलाच बॉल चेंडू हवेमध्ये फ्लाय झालाय. यष्टीरक्षक तकदीर जाती चेंडू खाली आणि चित्ते हा लागतोय. दुसरा धक्का बॅटिंग करत असताना शौर्य शिवांश 11 मंगलमूर्ती विसंबे टीमला. गरज होती ना ती अखेर का विकेट घेतली गोलंदाज ऋतिक भंडारीने आणि जिथे दुसरा धक्का बॅटिंग करत असणार शौर्य शिवांश 11 मंगलमूर्ती बिसुंबे टीमला वैयक्तिक दमदार योगदान दिलं आशिकेश भोईरनं आणि आता त्याचे विकेट मैदानातून बाहेर गेले. थोडासा संघावरती आता प्रेशर निर्माण झाला सध्या विसुंबे टीमवरती. समीकरण बदलला. येणारे 5 बॉल आणि 20 धावांची गरज मॅच मध्ये विसुंबे टीमला आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. एनएट नंबर 4 चौथ्या क्रमांकासाठी फलंदाज किरण भोईर मैदानाच्या आतमध्ये. येणारे 5 बॉल 20 धावांची गरज. सामना अजूनही बॅलन्स आहे. असं नाही की सामन्यामध्ये वर्चस्व गाजवलं चिंद्रन टीमला. येणाऱ्या फलंदाजांना चांगलं खेळ साकारावा लागेल. अंतिम क्षणाला संकट मोचक केली नक्कीच साकारले मात्र तो फलंदाज कोणता राहील विसुंबे टीमसाठी हा मोठा प्रश्न मैदानाच्या आतमध्ये.
येणारे बॉल शिल्लक आहेत 5-20 धावांची गरज. एखादा जर मोठा फटका आला तर आत्मविश्वास वाढेल बॅटिंग करत असताना फलंदाज आणि त्या आत्मविश्वासा जोरावरती कदाचित सामना जिंकू शकतो विसुंबे. मात्र काय मॅचचा रहस्य असेल. गोलंदाज तयार पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती ऋतिक भंडारी. समोर फलंदाज इन ऍक्शन मध्ये चौथ्या क्रमांकासाठी फलंदाज दाखल झाला किरण भोईर इन ऍक्शन मध्ये. येणारे 5 बॉल 20 धावांची गरज. हो प्रॅकेट चांगला फटका चेंडूचं लाईन मिनिट पाहिला आणि त्याच्यानंतर हा फटका एक्झिक्यूट केलाय. चिते मेथी 6 ठोकलाय षटकार. खेळ साकत सध्या विचुंबे संघ षटकार आलाय 6 धावेच्या मदतीनं संघ पुढे सरसावलाय. संघाची धाव संख्या पहिली संघ 59-59 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. आता येणारे 4 बॉल 14 धावांची गरज आहे. प्रत्येक बॉलवरती सामना टर्न घेत रप्पन टफ मॅच आपण एन्जॉय करतो. पुन्हा प्रहार अजून एक चांगला फटका अजून एक तडाखा सलग बॅक टू बॅक हा दुसरा षटकार. म्हटलं होतं की एखादा मोठा फटकाचा फलंदाजाचा आत्मविश्वास वाढवेल आणि तोच फटका एक्झिट केला. सलग बॅक टू बॅक आपण कुणाल किरण भोईरच्या बॅट मध्ये 2 षटकार पाहिले जिथे सामन्यामध्ये मजबूत स्थितीमध्ये विचुंबे संघ पाहायला मिळतं. समीकरण पाहिलं येणारे बॉल शिल्लक 3 आणि 8 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. अगदी चांगली स्पर्धा. आज स्पर्धेचा अंतिम दिवस जिथे तुम्हाला शेवटची सुपर 8 ची लढत पाहायला मिळतं. दोन्ही संघ भरपूर चांगला खेळ साकारतात. 3 बॉल 8 धावांची गरज. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती ऋतिक भंडारी ज्याच्यावरती विश्वास ठेवलाय रोशन साई स्पोर्ट चिल्ड्रन टीमला त्या विश्वासावरती ठाम कामगिरी केली जाईल का. येणाऱ्या 3 बॉल मध्ये 8 धावा वाचवल्या जातील का मोठा प्रश्न मैदानाच्या आतमध्ये. इन ऍक्शन मध्ये फलंदाज तयार पुन्हा एकदा किरण भोईर. हो प्रहार केलाय ब्लॅक स्क्रीनच्या ओरला. स्टँडर्ड 11 स्टँडर्ड डिस्पॅच मॅच मध्ये जल्लोष करतो सध्या विसुंबे. दोन बॉल आता 2 धावांची गरज. 5 या रीतीनं फलंदाज ऋषिकेश भोईर आउट झाला. असं वाटलं होतं की प्रेशर येईल मात्र 4 रीतीनं किरणनं खेळ साकारला. सलग 3 बॉल 3 षटकार मॅच मध्ये वर्चस्व गाजवतोय सध्या विचुंब संघ. 2 बॉल 2 गोलंदाज तयार. मॅच मध्ये निर्धाव चेंडू अभाय आणि इथं डायरेक्ट हिटचा प्रयत्न देखील झाला ना. सेफ ऑफिस क्रीज वरती पोहोचताना पंचांचा इशारा बॉल बाहेर. सामना जिंकलाय शौर्य शिवान शिलेबान मंगलमूर्ती विचुंब्या. अभिनंदन. सुपर 4 साठी हा संघ दाखल झालाय. मॅन ऑफ द मॅच पाक खरं तर 2 खेळाडूंना अगदी चांगला खेळ साकारला रॉकस्टार. पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिला चांगला खेळ साकारला खरं तर चिल्ड्रन टीमना मात्र सेकंड सत्रामध्ये त्याचा उत्तर भरपूर चांगला दिला विचुंब टीमना. ऋषिकेश भोईरने देखील चांगला वैयक्तिक 30 धावांचे योगदान दिला मात्र अंतिम क्षणाला जिथे संघ थोडा अडचणी खाली सापडला होता दुखापत होता काल चेंडू खरं तर डोल्यावरती लागला तरी देखील आज मॅच मध्ये भरपूर चांगला खेळ साकारला फलंदाज किरण भोईर ज्याच्या बॅट मध्ये आपण सलग 3 षटकार पाहिले आणि किरण भोईर ठरला मॅन ऑफ द मॅच. चला यावर किरण भोईर मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपण कलेक्ट करा. पहिली सेमीफायनलची मॅच देखील आता तुम्हाला पाहायला मिळते. एका साईडला राधाकृष्ण तोंडे त्याला फाईट करेल ओडापन वाल.
खरं तर सुपर पोस्ट साठी दाखल झाला. ही ट्रॉफी देण्यासाठी यस कैलास दादा डुकऱ्यांच्या पवित्र शुभाशय नक्कीच मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी दिली जाईल किरण भोईरला. वैयक्तिक चांगला खेळ साकारला अंतिम क्षणाला. त्याच्यानंतर शौर्य 11चे पॅकेज अर्थात बालकृष्ण शेठ यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. किरण खरं तर अंतिम क्षणाला भरपूर काही खरं तर अंतिम क्षणाला आपण पाहिला मॅच थोडा संघ संकटात आलतं. अशा स्थितीमध्ये अगदी चांगला खेळ सलग 3 बॉल 3 षटकार. काल आपण पाहिला तुझ्या बॉल डोल्यावरती बॉल लागला तरी देखील आज तुम्ही चांगला खेळ साकारला. काय म्हणशील? सध्या आमची टीम थोडी बॅड पॅचमध्ये होती. आता 2-3 टुर्नामेंट झाले आम्ही अतिशय चांगले प्रयत्न करतोय. बस एवढंच सांगितलं. लक्ष मोठं होतं मात्र कसं वाटलं जेव्हा तुम्ही सेकंड 17 मध्ये उतरला? आशिकेशने चांगला खेळ साकारला त्याच्यानंतर त्याची विकेट गेली. दबाव पूर्णपणे तुझ्यावरती तुम्ही चांगला खेळ साकारला. आशिकेश बद्दल काय म्हणशील? तोच तर आमचा मेन हिरो आहे. त्याच्या भरोश्यावर आम्ही खेळतोय बाकी काही नाही. तो आणि आम्ही. यस बेस्ट ऑफ लक टीम विसुंबे किरण भोईर. अगदी चांगला खेळ राहिला आणि सुपर फोर साठी हा संघ दाखल झाला. आता सेमीफायनलची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल जिथे एका साईडला ओढा पण वाहल आणि त्याला फाईट करेल राधाकृष्ण तोंडरे. ही पहिली सेमीफायनलची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. पहिला सत्र जसा चालू होईल आपण जाऊया कॉम्बॉक्स मध्ये देखील बदल करूया. कॉम्बॉक्स मध्ये जॉईन होतील आमचे सिनियर समालोचक रिवाल म्हात्रे सर. यांना विनंती करेन की आपण यावं. त्यांचा